नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला, ते सुद्धा अगदी कमी साहित्यामध्ये. तर इथे बघू शकता तुम्ही, मी मशरूम घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपला घरातील मसाला, हळद, गरम मसाला, तेल, चवीपुरतं मीठ आणि आलं लसणाची पेस्ट टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे साईडला कांदा घेतलेला आहे. तो कांदा मी सोनेरी रंगावर परतवून घेतलेला आहे. आता या परतलेल्याच कांद्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 ते 3 लसणाच्या पाकळी आणि सोबतच ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये ती म्हणजे काश्मीरी रेड चिली पावडर. आता ही पावडर फक्त आपण कलरसाठी यूज करणार आहोत, तर जास्त नाही घेणार. तुम्ही ते बघू शकता, मी अगदी पाव चमचाच घेतलेली आहे. तर आता आपण हा कांदा आहे तो मिक्सरला फिरून घेऊया, म्हणजेच ह्याची पेस्ट बनवून घेऊया. तर चला, सगळ्यात अगोदर पेस्ट बनवून घेते आणि मग तुम्हाला भाजी बनवून दाखवते. इथे गॅस पेटवलेला आहे, त्याच्यावर एक पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे थोडंसं तेल आणि एक छोटी क्यूब बटर. आता इथे तुम्ही तेलाऐवजी फक्त बटरमध्ये सुद्धा ही भाजी करू शकता. आता तुम्ही बघू शकता, बटर मेल्ट झालं की आपण जी मिक्सरला फिरून घेतलेली पेस्ट आहे ती याच्यामध्ये ॲड केली. आता ही पेस्ट व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे आणि बाजूने तेल सुटायला लागलं की आपण याच्यामध्ये ॲड करू ते मॅरिनेट केलेले आपले मशरूम. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण त्या पेस्टमध्ये हे मशरूम मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजेच परतवून घेतलेलं आहे. आता जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तेच पाणी आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत. आता हे पाणी आपण टाकून नाही द्यायचं बरं का, हे पाणी आपण वापरायचं आहे. तर हे सगळं मी असं पाणी याच्यावर टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून दिलेलं आहे. ही भाजी आता आपण 10 मिनटासाठी शिजायला ठेवूया. तर इथे बघू शकता तुम्ही, 10 मिनटं झालेली आहेत आणि आपण चेक करूया. तर झाकण काढल्यानंतर अशी मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि चेक केल्याच्यानंतर बघा तुम्ही, इथे जे मशरूममध्ये आपण जेवढं पाणी टाकलं होतं ते सगळं पाणी याच्यामध्ये आटलेलं आहे आणि मशरूमसुद्धा शिजलेलं आहे. तर इथे तुम्ही अगदी सुक्कं पण करू शकता, पण मला थोडं थपथपीत हवं आहे म्हणून मी असंच ठेवणार आहे. तर चला, आपली भाजी ही रेडी आहे, शिजून झालेले आहेत मशरूम. तर याच्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर ॲड करूया. तरी मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता ही भाजी सर्व करूया. तर तुम्ही सांगा ही भाजी कशी वाटली, कमेंटमध्ये नक्की सांगा. चला.